आपल्याकडे जे अधिक आहे ते वाटून द्यावं आणि जे कमी आहे ते वेचून घ्यावं, हा आपल्या पुढच्या सेवेकऱ्याचा साधा मंत्र आहे बरं. निरूपणाच्या सादरीकरणात एक वेगळंच वलय निर्माण केले त्यांनी, जी नवीन आदर्शाची व्याख्या आहे. आई वडिलांच्या प्रेमाचा हा महिमा आहे असं म्हणा. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण वैष्णवी महाराज पवार यांना. राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम गेली विलासरी मग त्यासी रांड मारी मग त्यासी रांड मारी गेली विरसरी मग त्यासी रांड मारी त्यासी रांड मारी मग त्यासी रांड मारी मग नये तैसी सत्ता गेली मागील अनिता गेली मागील अनिता गेली मागील अनिता मग नये तैसी सत्ता गेली मागील अनिता गेली मागील अनिता गेली मागील अनिता मंगलिया चित्तानये काशाने सांदिता काशाने सांदिता नये काशाने सांदिता बंगलिया चित्ता नये काशाने सांदिता नये काशाने सांदिता नये काशाने सांदिता नये तुका मने धीरा मंगलिया पाठी गिर मंगलिया पाठी गिर मंगलिया पाठी गिर तुका मने धीर बंगलिया पाठी गिर बंगलिया पाठी गिर बंगलिया पाठी गिर मग नये तैसी सत्ता गेली मागील अनिता गेली मागील अनिता गेली मागील अनिता मगरे तैसी सत्ता गेली मागील अनिता गेली मागील अनिता गेली मागील अनिता विठ्ठल 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 प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग अनुभव सिद्ध थेट वाणीतील उपदेशक असणारे आणि संत रूपातील मनोविज्ञानी तत्वज्ञ आदरणीय श्री संत तुकाराम महाराज यांचा उपदेशपर प्रकरणातील समाजातील प्रत्येक घटकाच्या नैतिक आणि आध्यात्मिक पतनावर प्रकाश टाकणारा 4 चरणाचा अभंग. या अभंगातून व्यवहार आणि अध्यात्म
याची अगदी योग्य प्रकारे सूक्ष्म आणि परिणामकारक सांगड घालत असताना तुकाराम महाराज या दोन्हीतील महत्वाच्या 4 हानी सांगतात. त्या कोणत्या? तर त्या म्हणजे विरश्री जाणे, सत्ता जाणे, चित्त भंगणे आणि धैर्य खचणे. व्यवहारात जसं एखाद्या वीरपुरुषाची जर विरश्री गेली तर अगदी स्त्री सुद्धा त्याला मारायला कमी करत नाही. अगदी तसंच अध्यात्मामध्ये नामतत्वापासून परावृत्त झालेल्या साधकाला मार हा खावाच लागतो. परिणामतः त्याची सत्ता जाते की जी पूर्ववत होऊ शकत नाही. चित्त भंगत की जे कशानेही सांधता येत नाही. मग आता शेवटी पर्याय एकच, धीर. पण जर तोही खचला तर मग व्यवहार असो किंवा अध्यात्म, आयुष्यात फक्त आणि फक्त कीर म्हणजे मनुष्याचं जीवन हे अंधकारमय झाल्याशिवाय राहत नाही. असा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातील 4 मुद्द्यातील पहिला मुद्दा म्हणजे वीरश्री. आता वीर म्हणजे काय? तर विशिष्ट वीरयती इति वीरहा, जो काही विशेष महत्वाचे किंवा पराक्रमी कार्य करतो त्याला वीर असं म्हणतात. आता वीर हे अनेक प्रकारचे, धर्मवीर, दानवीर, बलिदानवीर, स्वातंत्र्यवीर, आताचे अंतराळवीर. पण अध्यात्माचा विचार केला तर आपले सर्व संत हे वीरच आहेत. आणि याचा दाखला देताना तुकोबाराय सांगतात, वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. अर्थात काय, सर्व संत हे वीरच आहेत. आता हे ऐकलं की सर्वप्रथम ज्यांची आठवण येते ते म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ वीर बजरंग बली हनुमंतराया, ज्यांनी आपल्या विषयावर विजय मिळवला म्हणून ते वीर आहेत. आता तसं पाहायचं झालं तर हे वीरत्व कशाच्या जीवावर मिळवलं? तर भक्ती तत्वाच्या, नाम तत्वाच्या. पण अध्यात्मामध्ये जर साधक अथवा साधू किंवा भक्त जर नाम तत्वापासून बाजूला झाला, भक्ती तत्वापासून अलिप्त झाला तर नक्कीच खऱ्या अर्थानं ती वासना त्याच्यावर काबीज करते आणि त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ कोण? उदाहरणार्थ रावण. का रावण? कारण खऱ्या अर्थानं ज्याची इतकी मोठी तपश्चर्या, इतकं मोठं बल की वेळ प्रसंगी त्यानं आपलं शिरकमल भगवंताला अर्पण करावं, पण पुढे सीताई साहेबांवर वाईट नजर गेली आणि सगळ्या आयुष्याचं मातेरं झालं. ज्याप्रमाणे एक व्यवहारामध्ये एखाद्या वीर पुरुषाची जर वीरश्री गेली तर समाजात त्याची नाचकीत होतेच होते, अगदी त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये ज्यावेळेस साधक किंवा भक्त हा नामतत्वापासून ब्रह्मतत्वापासून अलिप्त राहतो त्यावेळेस मार त्याला खावाच लागतो. असे तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगताना म्हणतात, गेली विरसरी मग त्यासी रांड मारी. मग तुकोबराय यातून आपल्याला इतकाच उपदेश करतात की सावध व्हा, जे आपल्याकडे आहे त्याचा योग्य वापर करा, नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येते. एखाद्या कंपनीतील 1,00,000-1,50,000 लाख पगार असणारा त्या ठिकाणी कामगार आहे, साहेब आहे, पण त्याची जर कंपनीतील क्षुल्लक वस्तूवर नजर गेली, त्यानं त्याची चोरी केली, ती चोरी सापडली तर 1,00,000-1,50,000 लाखाची नोकरी तर जातेच जाते, शिवाय इतक्या दिवसाची मिळवलेली प्रतिष्ठाही धुळीस मिळते. म्हणजे विचार करा, एकदा काचेला तडा गेला की गेला, मग न येतैसी सत्ता. आता हे व्यवहारात जसे अध्यात्मात पण तसंच आहे. व्यवहारात जशी गेलेली प्रतिष्ठा, चारित्र्य, मान सन्मान हे पूर्ववत मिळत नाही, अगदी तसंच अध्यात्मामध्ये जर विकार जागृत झाले तर भगवंताच्या निष्ठेवर असणारी जी पकड आहे ती पुन्हा मिळू शकत नाही. मग न येतैसी सत्ता गेली मागील अनिता. तसं पाहिलं तर परमार्थाची वाटचाल ही अंतकरणाच्या पावित्र्यावर अवलंबून असते. बाह्य कर्मकांड हे बाजूला राहिले म्हणून खऱ्या अर्थानं माणसाच्या अंतकरणातील खरा शत्रू म्हणजे त्याचं असंयमी चित्त. म्हणून चित्तावर नियंत्रण ठेवणं, चित्त भंगू न देणं, चित्त शुद्ध ठेवणं हेच व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्वाचं साधन ठरतं. मग संत सांगतात, सावध व्हा, एकदा का चित्त भंग झाला तर खऱ्या अर्थानं तो पुन्हा कुठल्याही उपायांनी किंवा साधनांनी साधता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सावध व्हा, भंगलिया चित्ता नये काशाने सांधिता. सांगायचं तात्पर्य एवढं, जर असं वाटत असेल आपलं चित्त भंगूच नाही तर काय करा? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चांगला विचार केला तर तुकाराम महाराजांचं अध्यात्म हे व्यवहाराशी जोडलेले आणि त्यामुळेच
संतांचं हेच वैशिष्ट्य आहे की ते व्यवहारातून अध्यात्म शिकवतात आणि अध्यात्मातून व्यवहार शुद्ध करतात. म्हणून या समाजाला एक सजगतेचा इशारा देताना तुकाराम महाराज म्हणतात की जे झालं ते झालं, विरश्री गेली, सत्ता गेली, चित्त भंगलं, पण आता शेवटचा पर्याय धीर. मग काय करा? डगमवू नका, धीर धरा. कारण म्हणतात ना, डगमगी तो वाया जाय, धीर नाही गोता खाय. तुकोबरायांचं प्रमाणे व्यवहारात जसं व्यवसायाची उंची गाठायची असेल तर संयम लागतो, धीर लागतो, तसं परमार्थात सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी धीरच लागतो. उदाहरणार्थ शबरी माता गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून आयुष्यभर प्रभू श्रीरामांची वाट पाहिली आणि शेवट परिणाम काय? शेवट गोड झाला, प्रभू रामांची भेट झाली. म्हणून तर तुकोबरांनी सांगावं, तुका म्हणे धीरा, 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 तुका म्हणे धीरा. भंगलिया पाठी किर, भंगलिया पाठी किर, मगन ये पैसे सता, मगन ये पैसे सता, भंगली पैसे सता, मगन पैसी सता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आई साहेब, अभंग फारच जबरदस्त होता आणि तुम्ही मांडणी सुद्धा जबरदस्त केली. जसा अभंग होता वीरश्री, गेल्यानंतर काय होतं आणि वीरत्व असल्यानंतर काय असतं, तसं ते तुम्ही त्या आविर्भावामध्ये कीर्तन केलं. गाण्याची कलाही छान आहे, सांगण्याची पद्धतही सुंदर आहे. तुम्ही इथपर्यंत आलात, शेवटच्या प्रवासापर्यंत या कीर्तनाचे आलेला आहात. पुढे सुद्धा महाराष्ट्रभर हाच प्रवास त्याच पद्धतीने सांगा आणि तुमच्या आपल्या या कीर्तनाला खूप खूप शुभेच्छा. माऊली, आपण बोलण्याचा ओघ, आवेश आणि महाराजांचे तिथले दृष्टांत या सगळ्या बाबी अत्यंत उत्तम रीतीने मांडल्यात. गायनामधला तुमचा हटकेपणा, म्हणजे तुमची जी शैली आहे ती स्वतंत्र आहे आणि तो तुमचा परिचय आहे, तो तुमचा पॉवर पॉइंट सुद्धा आहे. मला वाटतं तुमच्या श्रोत्यांचं तुमच्यावर जे प्रेम असेल त्यांना तुमच्या गाण्याची वेगळी एक लकब हेही कारण असेल. आपण या सगळ्या गोष्टी विस्तारित करून महाराष्ट्राचे कान, महाराष्ट्राचं श्रवण श्रीमंत कराल यात कोणताच संशय नाही. आपल्याला खूप शुभेच्छा. अंतिम सेवा झाली, निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, नामस्मरण न करणाऱ्यांसाठी यांनी बारीक हजामत आपल्या कीर्तन सेवेतून करून दाखवली. यमाच्या दाराचा विचार करणाऱ्या मित्राला विठ्ठलाच्या नामाचं वरदान देऊन संतांच्या संगतीचा महिमा काय असू शकतो हे दाखवून दिलं. व्यवसायाची सेवा असो किंवा कीर्तनाची सेवा असो, हा निर्मळ झरा समर्थपणे वाहतच आहे. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण हर्षद महाराज भागवत यांना. मुक्ती मुक्ती तुझे जळ ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान, मुक्ती तुझे जळ ब्रह्मज्ञान, मुक्ती तुझे जळ ब्रह्मज्ञान. हे माझ्या नून बाबा वेगी, रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळोनी, हे माझ्या नोनी बाबा वेगी,
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा वामपंथाकडे जाणाऱ्या समस्त वर्गाला रामपंथाकडे प्रवृत्त करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे धाकटे बंधू संत श्री कान्होबाराय यांचा अभंग असून या अभंगामध्ये कान्होबारायांनी आपल्या प्राणप्रिय सद्गुरु स्वरूप असणाऱ्या बंधुविराहामुळे अंतःकरणात निर्माण झालेला शोक आणि त्या शोकानं संतप्त होऊन समजूत घालायला आलेल्या पांडुरंगांना जाब विचारले नवे नवे कठोरतेने खडसावतायत. विठ्ठल विठ्ठल अभंग कान्होबारायांचा. कान्होबाराय कोण तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे धाकटे बंधू. प्रसंग असा आहे मायबाप हो की ज्या वेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालं ही घटना आमच्या वारकऱ्यांची फक्त श्रद्धा नाही तर आमच्या वारकऱ्यांचा प्राण आहे. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचं ज्यावेळेस वैकुंठ गमन झालं आणि वैकुंठ गमन झाल्यानंतर समस्त देहूवर शोककळा पसरली. सगळ्या देहूवर शोककळा पसरली. सगळे लोक त्या ठिकाणी रडतायत. सगळे लोक शोक करतायत की आम्हाला आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सोडून गेले. त्यावेळेस त्यांची पत्नी असणारी जिजामाता सुद्धा शोक करते. त्यावेळेस विठोबा आणि महादेव हे दोघे पुत्र देखील शोक करतायत आणि अशाच वेळेस त्यांचा असणारा धाकटा भाऊ म्हणजेच कान्होबाराय हा सुद्धा त्या ठिकाणी शोक करायला लागला की माझा भाऊ कुठे गेला. तो फक्त शोक करत नाहीये तर त्याला ज्या कारणामुळे माझा भाऊ गेलाय त्या कारणाशी तो भांडण करतोय. ते कारण म्हणजे कोण तर ते भगवंत. भगवंतानं ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांना वैकुंठाला नेलं तर त्या वैकुंठाला नेणाऱ्या देवासोबत कान्होबाराय भांडतात. मला इथे एक कान्होबारायांचा शोक पाहिल्यानंतर एक गोष्ट आठवती ती म्हणजे रामायणामध्ये ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्रांना वनवास होतो आणि ही बातमी सगळीकडे पसरते. सगळीकडे पसरल्यानंतर आजोळी किंवा मामाकडे असणाऱ्या भरत आणि शत्रुघ्नांना आणण्यासाठी सुमंतजी जातात. सुमंतजी गेल्यानंतर त्या ठिकाणी भरत शत्रुघ्नांना घेऊन येतात आणि भरत आणि शत्रुघ्न ज्यावेळेस अयोध्येत येतात आणि अयोध्येत आल्यानंतर भरत ज्यावेळेस सगळी परिस्थिती पाहतो तर भरताला पूर्वीसारखं काही दिसत नाही आणि मग त्या भरताच्या अंतःकरणात सुद्धा अशाच प्रकारचा शोक होतो. नवे नवे भरताला ज्यावेळेस हे कळतं की माझ्या प्राणप्रिय असणाऱ्या बंधूला माझ्या आईमुळे नवे नवे तिला फूस लावणाऱ्या मंथरेमुळे वनवासाला जावं लागलंय. माझ्यामुळं मी किती पापी आहे, मी किती दुराचारी आहे, मी किती दुर्दैवी आहे की माझ्यामुळं माझ्या भावाला त्या ठिकाणी वनवासाला जावं लागलंय. महाराज इथपर्यंत शोक करून भरतजी थांबत नाही. भरतजी तलवार उगारतात आणि त्या मंथरेवर धावून जातात. वशिष्ठजी अडवतात की भरता आपल्या कुळामध्ये हा प्रकार नाही. स्त्रीला मारणं आपल्यामध्ये अवैध आहे, तिला मारायचं नाही. मग भरताने एवढ्यावर सुद्धा थांबला नाही महाराज. भरतानी त्या मंथरेच्या कमरात लाथ घातली. इतका शोक अनावर झाला आणि त्या शोकामध्ये तो भरतजी म्हणायला लागले महाराज राघवा वेगी ये रे मज लागी तू कडिये घे रे मी तुझे लढिवाळ की रे अति दुःख भरे पिडिलो. एखाद्या दूर गेलेल्या आईला जसं बाळ तिचं हाक मारतं तशी अवस्था त्या ठिकाणी भरतजींची आहे. आणि या दुःखाचं कारण भरतजी काय सांगतात राम माझ्या गतीची गती राम माझ्या स्थितीची स्थिती राम माझ्या मुक्तीची मुक्ती तो हाती अंतरला. राम माझ्या गतीला गती देणार आहे, राम माझ्या स्थितीला स्थिती देणार आहे, राम माझ्या मुक्तीला मुक्ती देणार आहे. तो माझ्यापासून हाती अंतरला. मायबापा हो हा भरताचा शोक पाहिल्यानंतर मला कान्होबांची आठवण येते. अयोध्येत जो शोक करतोय तो राम बंधू आहे आणि इथे जो शोक करतोय तो तुकाराम बंधू आहे. विठ्ठल विठ्ठल. आणखी एक परत सांगून जातो. ज्यावेळेस भरतजी शोक करतात तर भरतांना माहिती आहे की माझा भाऊ 14 वर्षांनी परत येणार आहे, ही खात्री आहे. बर 14 वर्षांनी परत येणार आहे हे माहित असून सुद्धा त्याला आणण्यासाठी प्रयत्न देखील भरतजी करू शकतात. परंतु या ठिकाणी कान्होबारायांना ज्यावेळेस कळतं की माझा भाऊ परलोकात गेलाय, वैकुंठाला गेले, त्यावेळेस त्याला आणण्याची सोय नाहीये. त्याला आणण्याची सोय नाही महाराज. त्याला आणण्यासाठी प्रयत्न तरी कसा करणार आहे हे बघितल्यानंतर मला भरतापेक्षा देखील या ठिकाणी कान्होबाची शोकाची तीव्रता जास्त वाटते. आणि अशा शोकाच्या अवस्थेमध्ये समजूत घालायला आलेला भगवंत आहे. कान्होबा रडू नको, मी तुला मुक्ती देतो, मी तुला मुक्ती देतो, मी तुला मोक्ष देतो, मी तुला ब्रह्मज्ञान देतो, परंतु तू काही शोकात शोक करू नको. शोकाचं तुझं काही करण्याचं कारण नाही. अरे ज्या ब्रह्मज्ञानाकरता प्रत्येक साधक प्रयत्न करत असतो ते ब्रह्मज्ञान तुला देतो. कान्होबाने उत्तर द्यावं महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज फक्त माझे भाऊ नाही आहेत, तर जगद्गुरु तुकाराम माझे सद्गुरू सुद्धा आहेत, माझे गुरु देखील आहे. आणि गुरु शिवाय मिळालेलं ब्रह्मज्ञान हे वृक्ष स्वरूपाचं असतं. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे मला तू मुक्ती देऊ नको, मुक्ती देऊ नको, ब्रह्मज्ञान देऊ नको, मग फक्त माझा भाऊ मला आणून दे. मग भगवंतानं त्याच्या पुढे सांगितलं, मग ऐका ना, मी तुला रिद्धी देतो, सिद्धी देतो, मोक्ष देतो. रिद्धी म्हणजे काय? ऐश्वर्य. सिद्धी म्हणजे काय? अष्टमहासिद्धी. ह्या सुद्धा तुला प्राप्त करून देतो कान्होबा, पण तू काय शोक करू नको. कान्होबाने म्हणावं, तुझी रिद्धी, तुझी सिद्धी आणि तुझा मोक्ष याला गुंडाळून ठेव. मला नको, मला त्याची गरज नाही, मला माझा भाऊ आणून दे. ही शोकाची तीव्रता आहे कान्होबांची. मग पांडुरंगानं त्या ठिकाणी कान्होबाला सांगितलं, कान्होबा एक काम कर, तुला तुझा भाऊ हवाय? म्हणे हो. तुला तुझ्या भावाची भेट घ्यायची? हो. तुला तुझ्या भावाचं दर्शन करायचंय? हो. मग चाल, मी तुला वैकुंठाला नेतो. वैकुंठाला चाल, ज्या ठिकाणी मी तुकोबारायांना नेलंय त्या ठिकाणी तुला नेतो आणि तुझं दर्शन करून आणतो. कान्होबारायांनी सांगावं, नाही देवा, तू मला वैकुंठाला नेशील आणि तू मला वैकुंठाला नेल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन करून देशील. अरे पण त्याच्यातून फक्त माझा एकट्याचाच लाभ होईल. या देहू मधले सगळे देह शोकानं संतप्त झाले आणि त्यांची शांती फक्त तुकाराम महाराजांच्याच दर्शनाने होणार आहे. क्या बात. तू मला नको देऊ, तू मला बाकीचं काही सांगू नको देवा. तुला जर मला शांत करायचं असेल तर तू एकच कर. काय? नको आपोलिया नेऊ वैकुंठासी, नको आपोलिया नेऊ वैकुंठासी, नेऊ वैकुंठासी, नको आपुलिया नेऊ वैकुंठासी. दे माझ्या अनोनी भावा वेगी, दे माझ्या आनोनी भावा वेगी. रिद्धी सिद्धी मोक्ष देवी गुंडाळून, रिद्धी सिद्धी मोक्ष देवी गुंडाळून. मोक्ष देवी गुंडाळून, रिद्धी सिद्धी मोक्ष देवी गुंडाळून. कान्होबारायांनी सांगितलं, तू मला वैकुंठाला पण नेऊ नको. मग देव म्हणाले, ऐक कान्होबा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय करायचं ते माग. कान्होबाने सांगावं, देवा जर तुला प्रसन्न झाला असेल तर मला एकच गोष्ट दे. काय? दे माझ्या भावा आणून वेगी. होशील तरी काय? काय काय प्रसन्न, जर तुला प्रसन्न व्हायचंच असेल तर एकच दे. काय? माझ्या भावाला आणून दे. आणि त्या ठिकाणी हे सगळं वर्णन झाल्यानंतर कान्होबाराय शेवटच्या चरणात म्हणतात, महाराज देवा, जर जर तू माझ्या भावाला आणून दिलं नाहीस आणि या शोकामध्ये जर माझ्या जीविताला काही हानी झाली तर त्याचं पातक तुला लागेल, त्याचा दोष तुला लागेल. किंवा देवा, हा शोक जर मला सहन झाला नाही आणि मी जर माझा आत्मघात करून घेतला तर याला जबाबदार तू असशील. ह्यो आत्मघात गणला जाणार नाही, ही हत्या गणली जाईल आणि त्याचं पाप तुझ्या मस्तकावर राहील. विठ्ठल विठ्ठल. कान्होबारायांनी या सगळ्या धमकी दिल्यानंतर भगवंताला धमकी देण्याची ताकद फक्त भक्तात असते महाराज. इतका सगळा जो शोक निर्माण होतो तो प्रेमानंतर होत असतो. म्हणून या ठिकाणी शोक बघण्याबरोबर भगवंताचा आणि भक्ताचं प्रेम सुद्धा बघितलं पाहिजे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज क्या बात. काय कमाल म्हणावे आता. माऊली, काही वेळेला कीर्तनकार अभंग निवडतो, असं वाटतं त्या अभंगाने हा कीर्तनकार निवडलेला. जय हो, जय हो. कीर्तन काय असतं ते तुम्हीच दाखवून दिलं. याची सुरुवात त्यांनी अभंग जेव्हा गायला तिथून सुरुवात झाली आहे. ज्या भावातला, ज्या रसातला तो अभंग आहे त्या रसाची, त्या भावाची चाल गाऊन तो आरंभ आहे. मुक्ती मुक्ती तुझे जळ ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान, मुक्ती तुझे जळ ब्रह्मज्ञान. कारण शोक संतप्त या दोन भूमिकांना एकत्र घेऊन या अभंगाची रचना आहे. आणि काय सांगू आपल्या कीर्तनाबद्दल, हे कीर्तन चांगलं झालं म्हणण्यापेक्षा या अभंगावर याच्यापेक्षा चांगलं कीर्तनच नाही करता येणार हो. तुकोबाराय आणि कान्होबारायांकडे येताना तुम्ही जे रामराया आणि भरताला घेऊन आलेत याच्यापेक्षा समृद्ध दाखलाच नाही. आत्ता तुम्ही जे कीर्तन केलं, हा कीर्तनाचा प्रवास तुमच्या कीर्तनात देवाला नाचवल्याशिवाय राहणार नाही. खूप शुभेच्छा.
आई साहेब, आताच आदरणीय दादांनी सांगितलं, तुम्ही असं समर्थपणे चिंतन मांडलं की आपल्या चिंतनाने दादा उभे राहिले. हेच ते कीर्तन खूप छान, जबरदस्त आणि हृदयाला लागलं असं आपलं कीर्तन झालं. तुमचं कीर्तन ऐकून मी सुद्धा या अभंगावर आणि या चिंतनावर नतमस्तक आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. काय आहे समर्थ महाराज, म्हणजे हे मला माहिती आहे आपले डोळे भरून आलेत खरं तर, पण महाराजांपुढं खूप परिश्रम करून सेवा सादर करणं, त्यांना ते आवडणं, त्यांनी उभं राहून दाद देणं, काय भावना आहेत बरं? आता हा जो क्षण आहे माझ्यासाठी, हा माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. कीर्तन करायला लागल्यापासून अनेक संघर्ष, अनेक लोकांचे टोमणे, अनेक लोक तुला येत नाही, तू करू नये, तू करू शकत नाही, तुला जमणार नाही, इथून म्हणजे ईश्वर दादा, मला एक गोष्ट सांगावं वाटते. मी 10वीला होतो आणि आमच्या गावचा सप्ताह असल्यावर त्या सप्ताहाच्या ठिकाणी गेलो. अंतिम सेवा या दर्जाची सादर व्हावी यासारखं दुसरं सुख नाही महाराज, आणि ते आपल्या नशिबी लाभलं. पांडुरंगाकडे एकच प्रार्थना, ही वारी आपल्या अशी अखंड चालू राहू. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आपल्या पुढच्या सेवेकराचं एक ठाम म्हणणं आहे, द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर इन द वर्ल्ड इज जगद्गुरु तुकोबा. कारण फिलॉसॉफर समजायला क्लिष्ट असणाऱ्या गोष्टी अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगतो, म्हणून तुकोबा त्यात अग्रस्थानी. खरं तर या सोहळ्यातल्या त्यांच्या सेवा सुद्धा सहज, सोप्या आणि अंतरंगाला भिडणाऱ्या आहेत. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण प्रसाद महाराज भागवत यांना. मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल. ऐसे जे म्हणतील अति मूर्ख, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, झाका झाकी त्याच कास याची, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, झाका झाकी द्यास कास याची. जववरी देह आहे तववरी साधन, करोनिया ध्यान सिद्ध करा, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, झाका झाकी द्यास कास याची. गृहदग्ध न होता शिंपी जे उदक, जे तो निष्ठंक काय की जे, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, झाका झाकी द्यास कास याची. आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, झाका झाकी त्याच कास याची, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, झाका झाकी द्यास कास यास. विठ्ठल 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 विठ्ठल
प्रस्तुत स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून या अभंगाद्वारा श्री महाराज आज्ञाने जीवाला स्वस्वरूपाच्या ज्ञानाचा उपदेश करून मोक्ष या संकल्पनेविषयी असणाऱ्या आज्ञाने जीवाचा संभ्रम दूर करतात. विठ्ठल विठ्ठल जीवाच्या मागे सगळ्यात मोठा जर कोणता विकार असेल तर तो विकार अज्ञानाचा आहे. मला असं वाटतं लौकिक शिक्षणात PhD झालेले लोक पारमार्थिक शिक्षणाची प्रायमरी सुद्धा करू शकलेले नाहीये. ही फार मोठी शोकांतिका आहे. विकार अज्ञानाचा आहे. अज्ञान काय तर आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलोय. मला असं वाटतं एखाद्या वेळेला एकांतामध्ये बसून आपण विचार करायला हवा, आपल्या स्वतःला प्रश्न विचारायला हवा. हु आय एम, मी कोण आहे असा प्रश्न विचारला पाहिजे. आणि मला असं वाटतं आत्मपरीक्षणाने जर त्याचं उत्तर आपल्याला मिळत नसेल तर आपण संत वाङ्मयाचा आधार घेतला पाहिजे. संत वाङ्मयाने आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव करून दिलेली आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, बळजबरीने अविकाराने याला बद्ध केलेला आहे. म्हणून आपलं स्वस्वरूप मुक्त याची जाणीव देण्याकरता महाराज आपल्या शेवटच्या चरणात सांगतात की आपण कोण आहोत याचा विचार करा. आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार. आणि ज्ञानेश्वर निवृत्तीचा दीप गेल्यावरी कैसा प्रकाश, दीप गेल्यावरी कैसा प्रकाश. म्हणून महाराज म्हणतात आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहोत, आपण कोण आहोत याचा विचार करा. आणि हे ज्ञान जर प्राप्त झालं नाही तर ते अज्ञान रूपी शरीर होईल. जीव हा अज्ञानी बनेल. अज्ञानाचा परिपाक काय असेल तर महाराज म्हणतात अज्ञानाचा परिपाक त्या जीवाची बुद्धी ही पाखंडी बनते आणि तो पाखंडी विचार करू लागतो. काय पाखंडी विचार करतो? महाराज म्हणतात की मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल असं त्याचा विचार होतो. पण महाराज म्हणतात मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल असे म्हणणारे अतिमूर्ख आहे. अतिमूर्ख हा शब्द प्रयोग कोणासाठी आहे तर तो चार्वाकवाद्यांसाठी आहे. चार्वाकांनी असे संकल्पना मांडलेली आहे. यावत जीवम सुखम जीवेन नास्ती मृत्यू गोचर हा भस्मे भूतस्य देहस्य पुनरागमनम कृता. किंवा त्याचा एक श्लोक आणखी प्रसिद्ध आहे. यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मे भूतस्य देहस्य पुनरागमनम कृता. हा चार्वाकाचं असं म्हणणं आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तर चार्वाकवाद्यांना पाखंडी म्हटलेले. जीव तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याचे. आपला जीव आहे ना तोच देव, भोजन चांगलं करणं ही भक्ती नाही, एखाद्या दिवशी मरण ही काय झाली त्याची मुक्ती. म्हणून हा अतिमूर्ख शब्द प्रयोग मरण ते मुक्ती यांच्या करताय. जे मेल्यानंतर आम्हाला कसाही मारा मोक्ष प्राप्त होईल असे म्हणतात ना ते अतिमूर्ख आहे असं महाराज म्हणतात. बर त्याकरता महाराजांनी एक सूक्ष्म प्रमाण दृष्टांत आपल्याला दिलेला आहे. महाराज म्हणतात दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश, झाकाझाकी त्यास काचयाची. दिवा विझल्यानंतर प्रकाश प्राप्त होईल का? आणि मग झाकाझाकी कशी करायची? आणि म्हणून दिवा विझल्यानंतर जर प्रकाश नाही ना तसं मेल्यानंतर मोक्ष नाही. बरं महाराज ठीक आहे आम्हाला ज्ञान प्राप्त करायचंय पण ते ज्ञान प्राप्ती करण्याचा कालावधी काय? महाराज प्रमाण देतात. जववरी देह आहे, जववरी देह आहे, जववरी देह आहे तववरी साधन, करोनिया ज्ञान सिद्ध करा. दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. हो जोपर्यंत आपला देह आहे ना तोपर्यंत साधन आहे. मनुष्य देह हे साधन आहे. या साधनामध्ये येऊनच करून या ज्ञान सिद्ध करा. महाराज म्हणतात यामध्ये येऊनच ज्ञान सिद्ध होऊ शकतं. जसं गृहदग्ध न होता शिंपीची उदक, शेकी तो निष्ठंक कायकीचे. घर जळत असताना पाणी टाकावं की जळून खाक झाल्यानंतर पाणी टाकावं?
तर घर जळत असताना पाणी टाकणं जसं उचित आहे, जळून खाक झाल्यानंतर पाणी टाकून उपयोग नाही ना, तसं जोपर्यंत देह आहे ना तोपर्यंत ज्ञान प्राप्त करणं उचित आहे. अशा आशयाने भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी अशा आशयाने मोक्ष याविषयीची संकल्पना प्रस्तुत या अभंगामध्ये प्रतिपादित केली आहे. विठोबा रखुमाई हे जे विठोबा कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज आई साहेब, प्रसाद महाराज, तुम्ही ते अभंग सोडवत असताना शेवटच्या चरणातून पुन्हा वरती आलात. ही तर खरी वक्त्याची कुशलता आहे. मूळ गाभा कशासाठी जन्माला आलोत आणि काय करायचं, आत्मपरीक्षण. पर स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला नाही करता आलं तर संतांची वचन ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की जीवन कसं जगावं. हे चिंतन तुम्ही फार सुंदर मांडलं. आपल्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. माऊली, या व्यासपीठावर या तिसऱ्या फेरीमध्ये झालेलं हे जवळपास सगळ्या प्रक्रियायुक्त आणि प्रमाणबद्ध कीर्तन आहे ईश्वर. प्रथम दर्शनी अभंगाकडे पाहिल्यानंतर हे असं शेवटच्या चरणातून प्रवेश वाटलं आणि केला असं होत नाही. त्याचं कारण ज्याचा एखाद्या घरात नेहमी राबता असतो त्यालाच ही आतली दारं माहीत असतात. तुमची वाङ्मयाची सेवा जेव्हा खूप होते तेव्हा ते वाङ्मय तुमच्यावर प्रसन्न होतं आणि ते वाङ्मय असा मार्ग दाखवतं. आणि अशा कीर्तनांची नितांत आवश्यकता राहील. मी तर असं म्हणेन की असं कीर्तन आवश्यक वाटलं नाही तर दुरुस्ती कीर्तनात नाही, श्रोत्यांनी श्रवणात करावी. इतकं गोड कीर्तन आहे महाराज. खूप शुभेच्छा आपल्याला. वा, आपली सेवा अशी अखंड चालू राहो आणि निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आपल्या दोन्ही भागातील 6 सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली. पाहूया आपल्या अंतिम 6 मधला तिसरा सेवेकरी कोण येते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या दोन्ही भागातील सगळ्या सेवेकऱ्यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. अंतिम 6 मध्ये जाणाऱ्या आपल्या तिसऱ्या सेवेकऱ्याचं नाव आहे हरिभक्तीपरायण हर्षद महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहो. रामकृष्ण. माऊली, आपल्या कीर्तन सोहळ्याच्या अंतिम प्रवासातील एक रत्न आज हाती गवसलं. पाहूया पुढचं कीर्तन रत्न कोण असेल ते. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली पंढरीची वारी. एक मुखानं बोला रामकृष्ण हरी.